कल्याण मतदारसंघातून श्रीकांत शिंदेंची उमेदवारी खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे। कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांना महायुतीचे सर्व घटक पक्ष निवडून आणतील, त्यात कुणीही शंका बाळगू नये असं फडणवीस म्हणाले आहेत। भाजपच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात ते पत्रकारांशी बोलत होते। श्रीकांत शिंदे कल्याणचे विद्यमान खासदार आहेत, मात्र कल्याण डोंबिवलीत भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेक मतभेद आहेत। श्रीकांत शिंदेंचा प्रचार करणार नाही असा ठराव कालच स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी मंजूर केला होता। या सगळ्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांची आजची घोषणा अतिशय महत्त्वाची ठरते। भारतीय जनता पक्षाकडनं विरोध नाही। श्रीकांत शिंदे हे कल्याणमधले शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत, ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत। भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे, पूर्ण ताकदीने आणि मागच्या वेळेसपेक्षा जास्त मतांनी डॉक्टर श्रीकांत शिंदेंना कल्याणमधनं आम्ही सगळे म्हणजे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई, रासपा आमची जी एक बृहद युती आहे, ही युती त्या ठिकाणून त्यांना निवडून आणेल हा मी विश्वास करतो। याबद्दल आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी वेदांत नेब यांच्याकडून। वेदांत, राज्यातलं राजकारण जर बघितलं तर त्या पक्षातल्या उमेदवारांची घोषणा त्या पक्षातलं नेतृत्वच करत असतो। असं नेमकं काय घडलं की देवेंद्र फडणवीसांना श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीची घोषणा करावी लागली? सौरभ, ज्या प्रकारे आपण घडामोडी बघतोय, खास करून कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये ही जागा नेमकी कोणाला सुटणार, कारण कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघात नेमका उमेदवार कोण या संदर्भात महायुतीमध्ये मोठी चर्चा झालेली आहे। आणि त्यामध्येच आपण बघितलं काल त्या ठिकाणचे स्थानिक कल्याण लोकसभा मतदारसंघातील स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयामध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आणि त्यामध्ये इथे म्हणजे कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार हा भाजपचाच असावा असा आग्रह भाजप कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी ठेवला होता। आणि त्यामुळेच मतभेद या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये पाहायला मिळत होते, कारण उमेदवार जाहीर केला जात नव्हता। आणि अशातच आपण बघितलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे की कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये श्रीकांत शिंदे म्हणजेच ही जागा जी आहे कल्याण लोकसभा मतदारसंघाची ती शिवसेनेला सोडण्यात आलेली आहे। श्रीकांत शिंदे हे त्या ठिकाणचे उमेदवार असतील हे स्पष्ट देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। जर कल्याण लोकसभा मतदारसंघातील श्रीकांत शिंदे हे उमेदवार असतील तर मग ठाणे लोकसभा मतदारसंघाचं काय, तिथे भाजप ती जागा घेणार का, यावर सुद्धा अजून प्रश्नचिन्ह कायम आहे। कारण ठाणे एक प्रकारे शिंदेंचा बालेकिल्ला समजला जातो, तशा प्रकारे कल्याण सुद्धा आहे। मात्र या दोन जागांसंदर्भात अजूनही संभ्रम होता आणि त्यामध्ये मतभेद पाहता, कारण कार्यकर्त्यांचे मतभेद वाढत होते, अनेक प्रतिक्रिया या लोकसभा मतदारसंघामध्ये पदाधिकाऱ्यांच्या येत होत्या आणि त्यामुळे हा वाद जास्त वाढू नये, हा तणाव कार्यकर्त्यांमधला वाढू नये, त्यामुळे कदाचित देवेंद्र फडणवीस यांनी आजच हे जाहीर केलं आहे की श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार असतील। आणि आता जर आपण वेदांत थोडंसं थांबवतो, शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट आता आपल्या सोबत आहेत। शिरसाटजी, श्रीकांत शिंदे यांना कल्याणमधून उमेदवारी मिळते की नाही याबद्दल बऱ्याच उलटसुलट चर्चा होत्या, अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते, त्याचं उत्तर आता खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय। आपली प्रतिक्रिया? नाही, महायुतीमध्ये हाच एक चांगला समन्वय आहे की कोणता उमेदवार द्यायचा, कसा द्यायचा, आणि सर्वांचं एक टार्गेट ठरलेलं आहे की आपल्याला प्रत्येक उमेदवार हा विन असला पाहिजे। मग त्यासाठी मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यामध्ये एकमेकांमध्ये वादविवाद नकोत, भांडण नकोत। आणि आज पाहिलं तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः श्रीकांत शिंदेची उमेदवारी जाहीर केली। अधिकृतपणे आम्ही आमच्या यादीतून न जाता त्यांनी सरळ सांगितलं की श्रीकांत शिंदे उमेदवार असतील, आपण सर्वांनी मिळून महायुतीच्या या उमेदवाराला निवडून आणायचंय। हा आमचा एक पॉझिटिव्ह सिग्नल आज देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलाय, त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारीच आहोत। परंतु कल्याण डोंबिवली मतदारसंघामध्ये यापुढे कोणताही वादविवाद होणार नाही, तिथे रवी चव्हाण सारखे नेते सुद्धा आहेत, हे सर्व मिळून श्रीकांत शिंदेला विजय करतील आता असा मला विश्वास आहे। पण शिरसाटजी, आपल्याकडे जी बातमी आली होती त्यानुसार श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला काही भाजप कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी विरोध केलाय आणि कल्याणची जागा भाजपला द्यावी अशी सुद्धा भाजप कार्यकर्त्यांची नेत्यांची आग्रही मागणी आहे। तर भाजपचे कार्यकर्ते जमिनीवर खरंच प्रचार करतील श्रीकांत शिंदेंचा? नक्की करतील। निवडणुकीच्या उमेदवारी घोषित होईपर्यंत प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या पक्षाचा उमेदवार असावा किंवा आपल्या पक्षाला जागा सुटावी हे वाटणं स्वाभाविक आहे, त्यात काही गैर नाहीये। परंतु एकदा पक्षाने आदेश दिला तर त्यावेळेला हे सर्व मतभेद बाजूला ठेवून आपल्याला काम करावं लागतं। हे सर्व आम्हाला अनेक वर्षाचा अनुभव आहे।
म्हणून आता मला वाटतं त्या ठिकाणी कोणतेही वादविवाद होणार नाहीत. ठीक आहे. आणि संजय शिरसाटजी, एक शेवटचा प्रश्न, ज्या काही उमेदवारांची नावं अजून घोषित व्हायची आहे त्याची अधिकृत घोषणा शिवसेना शिंदे गटाकडनं कधीपर्यंत होणार आहे? माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आमची काही लोकांची बैठक वर्षाला बोलवली आहे. त्या बैठकीमध्ये यावर सर्व चर्चा होईल आणि त्यानंतर या उमेदवारी संदर्भामध्ये शिंदे साहेब निर्णय घेतील. ठीक आहे. धन्यवाद संजय शिरसाटजी आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. तर फडणवीस यांनी नागपूरमध्ये हे मोठं वक्तव्य केलंय आणि श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे कल्याणमधून. तर कल्याणमधली लढत आता नेमकी कशी असणार आहे? शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्रीकांत शिंदे विरुद्ध ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर अशी लढत बघायला मिळणार आहे. श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा खुद्द देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आली आहे. नागपूरमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलंय. बऱ्याच उलटसुलट चर्चा ऐकायला मिळत होत्या श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीबद्दल. रामदास कदम यांनी तर इशारा दिला होता की श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी नाही मिळाली तर मी राजकारणातून संन्यास घेईन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.